नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं रोहिणी आत्या आता संगीताताईंवर हात उचलतात, परंतु त्याचवेळी संगीताताई तो वार झेलतात, त्यांचा हात घट्ट पकडतात आणि म्हणू लागतात, आता मी तुला दाखवतेच. परंतु त्याचवेळी रोहिणी आत्या आता संगीताताईंना मागे ढकलून देतात. परंतु आता सुकन्या त्यांना सावरते. सुकन्याच्या रूपाने कलाच त्यांना सावरण्यासाठी आलेली असते. आता सरोज मॅडम पुढे येतात आणि म्हणू लागतात, रोहिणी गप्प बसायचं. आत्तापर्यंत माझ्या सुनेने कलाने तुझे सगळी काही कारस्थानं या सगळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळी मी तुझ्यावर विश्वास ठेवला. प्रत्येक वेळी कलाबद्दल माझ्या मनात तू विष घालवत राहिलीस आणि म्हणूनच आत्तापर्यंत माझ्या मनात कलाविषयी गैरसमज निर्माण झाला. हे सगळं काही तुझ्यामुळे घडलंय. तुझ्यामुळे मी कलावर कधी विश्वास ठेवला नाही, तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही आणि तुझ्यावर विश्वास ठेवला. परंतु आज मला कळत नाहीये मी तुझ्यावर का विश्वास ठेवला. रोहिणी, अगं तू चुकत असून सुद्धा मला कधीच दिसलं नाही. तर आता अद्वैत म्हणू लागतो, नाही आई, तुझी यात काहीच चूक नाही आहे. चूक हिचीच आहे. खरं तर हिने सर्वांचाच विश्वास केला आहे. आपल्याला कुठे माहीत होतं की आपल्या घरात खुनी माणसं राहत आहेत. तर आता रोहिणी आत्या म्हणू लागतात, खुनी? तर अद्वैत म्हणतो की हो, तू माझ्या कलाचा खून केलायस. तू माझ्या कलाचाच खून नाही केलायस, तर या घरातील प्रत्येक नात्याचा खून केलायस. रोहिणी आत्या म्हणतात, अद्वैत तू काय बोलतोयस, तुझं तुला तरी कळतंय का? आणि मी तुझी आत्या आहे, मग आत्याचा थोडा तरी रिस्पेक्ट ठेव. अद्वैत म्हणतो, हो का रोहिणी फडतरे? आता मात्र रोहिणी आत्या चिडतात आणि म्हणू लागतात, रोहिणी फडतरे नाही, रोहिणी चांदेकर. तर आबा म्हणतात, गप्प बस रोहिणी, यापुढे चांदेकरांचं नाव जरी लावलंस ना तरी जीभ हसडून हातात देईन. कुठल्या जन्मात मी कोणतं पाप केलं होतं आणि म्हणून तुझ्यासारख्या मुलीला मी जन्माला घातला आहे. राहुल आता आबांवर आवाज चढवणार. तर आबा म्हणतात, तू तर गप्पच बस. खरं तर तुला या घराबाहेर काढलं ना त्याच वेळ तुझी लायकी कळाली होती, पण त्यानंतर तू या घरात आलास आणि पुन्हा एकदा तुमच्या कारस्थानांना सुरुवात झाली. तर आता हे सगळं काही चालू असताना नैना म्हणते, हो आबा, खरं तर याला घरात घेण्यासाठी यांनीच मला भाग पाडलं होतं आणि म्हणूनच मी चुकीची वागले. खरंच आबा, मला माफ करा. तर रोहिणी आत्या म्हणतात, हो ना, तुम्हा सगळ्यांना असं वाटते की हे सगळं काही मी केलंय ना, मग तुमच्याकडे काही पुरावा आहे का? अद्वैत म्हणतो, मी तर या क्षणाचीच वाट पाहत होतो की कधी एकदा तू पुरावा मागतेस. कसं आहे ना रोहिणी फडतरे, आता तुमच्या विरोधात आमच्याकडे सर्व पुरावे आहेत. कारण तुम्ही ज्याप्रमाणे प्लॅन केला ना तसाच आम्हीही प्लॅन केला होता. आम्हीही तुमच्या प्लॅनमध्ये सामील झालो होतो, खरं तर तुम्हाला या जाळ्यात अडकवण्यासाठीच. आणि हो रोहिणी फडतरे, तू विसरली असशील, परंतु आत्ताच तू सर्वांसमोर कबूल केलंयस आणि हाच आहे सर्वात मोठा पुरावा. असं म्हणत आता अद्वैत सर्वच पुरावे आता रोहिणी आत्यांना दाखवण्यासाठी घेऊन येतो. आता अद्वैतने लपवून ठेवलेला मोबाईल तो रोहिणी आत्यांना दाखवतो आणि म्हणू लागतो, आहेत सर्व पुरावे इथेच आहेत. कारण तू जे काही बोलली आहेस ना ते सगळं काही या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालं आहे. तुझ्या सगळ्या कारस्थानांचा पाडा तू स्वतःच वाचला होतास आणि तो सगळा पाडा या मोबाईलमध्ये आहे. अद्वैत म्हणतो, पण अजून तर पुरावे बाकी आहेतच ना, मग चला एक एक करून सर्वच पुरावे बघूयात. असं म्हणत आता अद्वैत सर्व पुरावे रोहिणी आत्यांना दाखवतो. आता सर्व पुरावे त्याने प्ले केलेले असतात. अद्वैत म्हणतो, सगळ्यात पहिला पुरावा, गाडीचा अपघात घडवून आणलास तो पुरावा. असं म्हणत अद्वैतने आता ते सुद्धा फुटेज मिळवलेलं असतं. अद्वैत ते फुटेज प्ले करतो आणि आता सर्वांनाच दाखवतो. कला जीवाच्या आकांताने अद्वैतला फोन करत धावत पळत असते. तिला सर्व सत्य अद्वैतला सांगायचं असतं, परंतु त्याचवेळी रोहिणी आत्या भरधाव वेगाने गाडी घेऊन येत कलाचा अपघात घडवून आणतात. हे सगळं काही पाहिल्यानंतर सर्वांनाच खूप वाईट वाटतं. सर्वांच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात. सर्वांनाच कलाची आठवण येऊ लागते. तर अद्वैत पुढे म्हणतो, दुसरा पुरावा, या दोघांनी ती गाडी एका गॅरेजमधून विकत घेतली होती आणि तोही आता व्हिडिओ अद्वैत सर्वांनाच दाखवतो. अद्वैत ते CCTV फुटेज सर्वांना दाखवतो आणि म्हणू लागतो, त्यांनी ही गाडी जास्तीचे पैसे देऊन विकत घेतली होती आणि ते सर्व आता कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं असतं. आणि सर्व पुरावे आता एक एक करून अद्वैत सर्वांसमोर दाखवत असतो. अद्वैत म्हणतो, आणि आता तिसरा पुरावा. असं म्हणत अद्वैतने ते पेपर दाखवत सर्वांनाच सांगतो की प्रॉपर्टीचे पेपर, राहुलच्या फ्लॅटचे पेपर, ज्या फ्लॅटवर यांचं नेहमीचं प्लॅनिंग चालायचं. पुढे आता काय गेम खेळायचा याचं प्लॅन तिथेच चालायचं आणि त्याचे पेपरही आता माझ्या हातात आहेत.
आणि हे सर्वात महत्त्वाचे पेपर, चांदेकर मॅन्शनचे पेपर, जे राहुलच्या कपाटात होते आणि ते नैनाने माझ्याकडे आणून दिले आहेत. आता हे ऐकल्यानंतर रोहिणी आत्या रागानेच नैनाकडे पाहू लागतात. तर नैना म्हणते, हो आबा, हा पुरावा मीच अद्वैतला दिला, कारण मी ठरवलं अद्वैतला मदत करायची. या माणसांमुळे मी खूप चुकीचे वागले. खरं तर मला मान्य आहे की आतापर्यंत मी खूप चुका केल्या आहेत आणि त्या माफीच्या लायकही नाही आहेत. परंतु या माणसांनी माझ्या कलाचा खून केला. तेव्हाच मी ठरवलं की आता कलाला न्याय मिळून द्यायलाच हवा आणि म्हणूनच मी आता अद्वैतची साथ द्यायची ठरवली. आणि म्हणून अद्वैतला पुरावा शोधण्यासाठी मी त्याला साथ दिली आणि त्याचवेळी हे राहुलच्या कपाटातील पेपर मीच अद्वैतला दिलेत. आता मात्र रोहिणी आत्या राहुलकडे पाहू लागतात. तर अद्वैत पुढे म्हणतो, सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात भक्कम पुरावा, असं म्हणत अद्वैतने आता सगळ्यात महत्त्वाचा पुरावा सर्वांना दाखविण्यासाठी घेतलेला असतो. आता अद्वैत त्याच्या खिशातील मोबाईल काढतो आणि म्हणतो, कलाचा हरवलेला मोबाईल. आता मात्र रोहिणी आत्यांना धक्काच बसतो. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. अद्वैत म्हणतो, हा सगळ्यात भक्कम पुरावा ठरला, कारण तुम्ही जे काही प्लॅन केला होता ते सगळं काही यामध्ये शूट केलं होतं आणि तेही स्वतः कलाने. आणि तोच मोबाईल आज माझ्या हातात आहे आणि हाच सगळ्यात महत्त्वाचा पुरावा आम्हाला सापडला, की ज्यावरून कळालं की तुम्ही नक्की काय काय डाव आखले होते. आता कलाने शूट केलेला व्हिडिओ अद्वैत प्ले करतो. त्यावरून सगळ्यांच्याच लक्षात येतं की या माणसांनी नक्की काय काय कारस्थानं केली होती. आता बोर्डवर अद्वैतचा फोटो असतो. राहुल त्या फोटोवर फुली करतो आणि म्हणू लागतो, सगळ्यात अगोदर याला बर्बाद करायचं. तर रोहिणी आत्या पुढे म्हणतात की हळूहळू हे संपूर्ण चांदेकर कुटुंब रस्त्यावर येईल आणि या चांदेकरांची संपूर्ण प्रॉपर्टी आपल्या घशात. आता अद्वैत हे सगळं काही दाखवत असतो, परंतु त्याचवेळी आता राहुल चिडतो आणि म्हणू लागतो, नाही, हे सगळं काही खोटं आहे. अद्वैत, तू हे काय दाखवत आहेस, ते सगळं काही माझ्याकडे दे. परंतु त्याचवेळी अद्वैत आता राहुलला बेदम मारायला घेतो. अक्षरशः त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करतो. अद्वैत म्हणू लागतो, तू माझ्या बायकोला मारलायस, माझ्या बायकोचा खून केलायस, आता मी तुला सोडणार नाही. रोहिणी आत्या अद्वैतला बाजूला करायला जातात आणि म्हणू लागतात, अद्वैत सोड, अरे माझ्या मुलाचा जीव जाईल. सरोजवहिनी, तुला कळतंय का? अगं तुझा मुलगा माझ्या मुलाचा जीव घेण्याचा प्रयत्न करतोय, त्याला थांबवा. परंतु त्याचवेळी आता सरोज मॅडम पुढे येतात, रोहिणी आत्यांना बाजूला करतात आणि अद्वैतला म्हणतात, अद्वैत थांब. सरोज मॅडम रोहिणी आत्यांना म्हणतात, आता तुला तुझ्या मुलाचा जीव जातोय हे दिसतंय, परंतु ज्यावेळी तू माझ्या सुनेचा, आमच्या कलाचा जीव घेतलास तेव्हा तुला काहीच वाटलं नाही का? अगं हे सगळं करायची काय गरज होती? आम्ही तुम्हाला काय कमी पडू दिलंय? तुम्हाला जे हवंय ते प्रत्येक वेळी आम्ही देत आलो. कधीच आम्ही तुम्हाला परकं मानलं नाही. या घरात सगळ्यांप्रमाणेच तुम्हाला वागणूक मिळत होती. सगळ्यांना जे मिळत होतं तेच तुम्हाला मिळत होतं आणि तरीसुद्धा तुम्ही आमच्या जीवावर उठलात. तरीसुद्धा तुम्ही आम्हाला संपवण्याचा विचार केलात आणि या सगळ्यामध्ये तुम्ही कलाचा बळी दिलात. आता सरोज मॅडम खूप चिडतात आणि रोहिणी आत्यांच्या सनसनीत कानाखाली मारत म्हणतात, कलाचा जीव घेतलास तू? आता मात्र रोहिणी आत्या संगीताताईंकडे भिरकावल्या जातात. संगीताताई म्हणू लागतात, कैदाशिनी, माझ्या लेकीचा जीव घेतलास तू, माझ्या पोटच्या गोळ्याला तू संपवलंयस, माझा जीव तू संपवलायस, मी आता तुला अशी नाही सोडणार. असं म्हणत आता संगीताताई सुद्धा एक सनसनीत रोहिणी आत्यांच्या कानाखाली मारून देतात. आता रोहिणी आत्या दुसरीचकडे भिरकावल्या जातात. आता अद्वैत मुद्दामहून अनामिकालाच विचारतो, अनामिका सांग, काय करायचं यांचं, कोणती शिक्षा द्यायची? अनामिका मात्र घाबरून गेलेली असते. अनामिका म्हणू लागते, दादा क्लिअर आहे ना, यांच्या चुकांची शिक्षा त्यांना व्हायलाच हवी. खरं तर यांना जेल व्हायला हवी. आता हे अनामिका बोलत असताना सोहम तिच्याकडे रागाने पाहत असतो. घरातील सर्वांनाच अनामिकाचाही खरा चेहरा कळालेला असतो. अनामिका पुढे सगळ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी म्हणते, खरं तर माझा विश्वासच बसत नाहीये की आपल्या घरात असं सगळं. असं म्हणत असताना अनामिका रडण्याचं नाटक करते. तर अद्वैत म्हणू लागतो, बस झालं अनामिका, अगं उगाच नको नाटक करूस, पुरी झाली तुझी ही नाटकं, कारण तुझा प्लॅन अगोदरच आम्हाला कळाला होता. आता मात्र हे ऐकल्यानंतर अनामिकाला धक्काच बसतो. अनामिका म्हणते, दादा? तर अद्वैत म्हणतो, सांग नैना. तर नैना म्हणू लागते, हो, कारण या राहुलनेच या अनामिकाला या घरात आणलं होतं आणि या अनामिकाचा या घरात येण्यामागे एकच हेतू होता, तो म्हणजे सोहमला बर्बाद करायचं, त्याला त्याच्या आयुष्यातून उठवायचं. आणि यासाठी आणि तोच हेतू पूर्ण करण्यासाठी अनामिका राहुलच्या मदतीने या घरात आली. तर नैना पुढे म्हणू लागते, आबा एवढंच नाही केलंय हिने, तुम्हाला आठवतंय ना, मंगळागौरीत जो साप आला होता तो साप आला नव्हता, तर हिनेच तो आणून दिला होता. हिनेच तो साप आपल्या घरात आणला होता. सोहमला दारू पाजणारी, त्याचं आयुष्य बर्बाद करणारी हीच आहे ती अनामिका. एवढंच काय,
तर सोहम आणि काजलला ट्रॅपमध्ये अडकून त्यांचा व्हिडिओ बनवणारी हीच आहे ती अनामिका. या सगळ्याला ही अनामिकासुद्धा तेवढीच कारणीभूत आहे. सोहमचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी ही अनामिका आहे असं म्हणत आता सगळं काही नैनाने अनामिकाचा प्लॅन घरच्या सगळ्यांनाच सांगितलेला असतो. तर नैना पुढे म्हणू लागते, आबा ही एवढ्यावरच थांबली नाही तर तुम्हाला फसवून तिने सह्यासुद्धा घेतल्या आहेत तुमच्या. आता हे ऐकल्यानंतर काजलला धक्काच बसतो. काजल म्हणू लागते, दीदी तू काय बोलतेस? हे सगळं काही खरं आहे का? दाजी दीदी जे बोलते ते खरं आहे का? खरंच हे सगळं काही घडलं आहे का? आणि हे बोलत असताना काजल खूप रडत असते. अद्वैत म्हणतो, हो काजल हे सगळं काही खरं आहे. आमचा सोहम कधीच चुकीचा नव्हता. सोहमने कधीच काही चुकीचं केलं नाही. परंतु सोहमच्या हातून चुकीचं घडावं यासाठी त्याला हीच अनामिका प्रवृत्त करत होती. हीच अनामिका त्याला बिघडवण्याचा, त्याला चुकीचं घडवण्याचा प्रयत्न करत होती. तर अद्वैत पुढे म्हणतो की हो ही तीच अनामिका आहे जी तुमच्या वाईटावर उठली होती. तर आता नैना खूप रडत असते आणि नैना काजलला म्हणू लागते, या लोकांनी तुमचं खूप वाईट केलंय. तुमच्या बाबतीत खूप वाईट घटना घडल्यात त्या या लोकांमुळेच यांनी त्या घडवून आणल्यात. नैना खूप रडत असते. नैनाला तिची चूक कळालेली असते. नैना म्हणू लागते, एवढं सगळं घडत असूनही मी मात्र डोळ्यावर पट्टी बांधून तिथेच उभी होती. आता मात्र इकडे काजलला खूप राग येतो. काजल आता अनामिकाच्या समोर जाते आणि म्हणू लागते, तू आमच्या प्रेमाच्या आड आलीस असं म्हणत तिच्या सनसनीत कानाखाली मारते आणि म्हणू लागते, नाही मी तुला सोडणार नाही. मी तुझं काय वाईट केलं होतं ग? हे सगळं तू का केलेस? आमच्या प्रेमाच्या आड तू का आलीस? आता सोहम पुढे येतो आणि म्हणू लागतो, अनामिका दूर व्हायचं. तर अनामिका म्हणू लागते, सोहम प्लीज माझं ऐकून घे. सोहम म्हणतो, बस तुझी कारस्थानं मला कळाली आहेत आणि तुझ्या या कारस्थानांची, तुझ्या या वागण्याची तुला शिक्षा मिळणार आहे. तर अनामिका म्हणते, सोहम मी तुला प्रॉमिस करते पण मी तुझ्यासोबत असं कधीच वागणार नाही. प्लीज मला समजून घे असं म्हणत ती सोहमचा हात पकडत असते. परंतु त्याचवेळी सोहम आता काजलचा हात पकडतो आणि अनामिकाला त्यांची एकजूट दाखवतो आणि नकळतच तो अनामिकाचा हात छिडकारून लावतो. आता मात्र अनामिकाला धक्काच बसतो. तर आता या सगळ्यानंतर आबा खूप चिडलेले असतात. आबा म्हणू लागतात, अद्वैत यांचं भांडं फुटलं आहे आणि आता या लोकांचं मला तोंडही बघायचं नाही. अद्वैत लवकरात लवकर यांना इथून बाहेर काढ. अद्वैत म्हणतो, घाबरू नका आबा, परंतु यांचा बंदोबस्त मी केला आहे आणि यांना आता मी सहजासहजी सोडणार नाही. जोपर्यंत यांना फाशी मिळत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही आणि त्यासाठीच आता मी पुढचा बंदोबस्त केला आहे असं म्हणत अद्वैत इन्स्पेक्टर साहेबांना आवाज देत म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब. आता पोलिसांची टीम चांदेकरांच्या घराबाहेर अगोदरच येऊन थांबलेली असते. आता ज्यावेळी पोलिसांची फौज चांदेकरांच्या घरात येते त्यावेळी मात्र रोहिणी आत्या, राहुल आणि अनामिकाचा चांगलाच थरकाप उडालेला असतो. तर आता इन्स्पेक्टर साहेब अद्वैतला म्हणू लागतात, मिस्टर चांदेकर तुमच्या प्लॅनप्रमाणे आम्ही बाहेर उभं राहून सगळं काही ऐकलं आहे आणि सर्व पुरावे आमच्या हाती लागले आहेत. आता इन्स्पेक्टर साहेब कॉन्स्टेबलला म्हणतात, कॉन्स्टेबल तिघांनाही ताब्यात घ्या. आता रोहिणी त्यांना कॉन्स्टेबल पकडतात. त्यावेळी ते म्हणू लागतात, डॅड अहो मी तुमची मुलगी आहे. अहो मी तुमची मुलगी आहे आणि तुमच्या मुलीला तुम्ही असं जेलमध्ये पाठवणार आहात का? डॅड थांबवा हे सगळं. डॅड मी हे काहीही केलं नाही आहे असं म्हणत रोहिणी आत्या विनवण्या करण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु रोहिणी आत्यांनी केलेली कारस्थानं आता मात्र कोणीही त्यांना माफी द्यायला तयार नसतं. कोणीही त्यांच्याकडे पाहतही नसतं. राहुल स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत असतो परंतु आता मात्र त्यांच्या हाती काहीच पर्याय नसतो. इन्स्पेक्टर साहेब अद्वैतला म्हणतात, चांदेकर सर्व पुरावे घेऊन तुम्ही पोलीस स्टेशनलाच या, म्हणजे आपण पुढचा काही प्रोसेस असेल ती तिथेच पूर्ण करू असं म्हणत इन्स्पेक्टर साहेब कॉन्स्टेबल आता रोहिणी आत्या, राहुल आणि अनामिकाला घेऊन तिथून निघून जातात. आता कुठे संपूर्ण चांदेकर कुटुंबाने मोकळा श्वास घेतलेला असतो. आता इकडे सोहम आणि काजल एकमेकांकडे पाहू लागतात. खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रेमाचा विजय झालेला असतो. तर त्यानंतर सर्वच जण शांत होतात. तर आता आबा सुकन्याची ओळख करून देत संगीताताईंना म्हणतात, विहीनबाई ही सुकन्या, माझी काळजी करण्यासाठी अद्वैतने जिला या घरात ठेवलं आहे ती ही सुकन्या. आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपल्या कलाला जिच्यामुळे न्याय मिळाला आहे ती हीच सुकन्या आहे. आज सुकन्यामुळेच आपल्या कलाला न्याय मिळाला आहे. तर अद्वैत पुढे घडलेला प्रसंग सांगत संगीताताईंना म्हणतो, आई कलाने जाण्यापूर्वी एक इच्छा व्यक्त केली होती. ते म्हणजे तिला तिचं हृदय डोनेट करायचं होतं आणि जिला तिने आपलं हृदय डोनेट केलं आहे ती हीच आहे सुकन्या. आज आपल्यात कला नाही परंतु सुकन्याच्या रूपाने कला आपल्या सोबतच आहे. हृदयाने ती आपल्या सोबत आहे. आता हे ऐकल्यानंतर
नकळतच संगीताताईंचे डोळे पाणावतात. आपल्या लेकीला आपण पुन्हा एकदा पाहत आहोत. सुकन्याच्या रूपाने आपली लेक आपल्याला पुन्हा एकदा भेटली आहे याचे आनंद अश्रू त्यांच्या डोळ्यात असतात. आता सुकन्या त्यांना नमस्कार करते, तर त्यानंतर आता संगीताताई तिच्या गालावरून मायेनेच हात फिरवतात. संगीताताईंना तो स्पर्श जवळचा वाटत असतो. आपली कला आपल्यासोबत आहे हे त्यांना जाणवत असतं. संगीताताई सुकन्याला जवळ घेतात. आपल्या मायेचा स्पर्श त्यांना तो जवळचा वाटत असतो. सुकन्यालाही हा स्पर्श खूप जवळचा वाटू लागतो. नकळतच सुकन्याच्या तोंडून आई हा शब्द निघतो. आता मात्र संगीताताईंचे अश्रू अनावर होतात. तर आता सुकन्या म्हणू लागते, माझ्या आईला देवाने हिरावून घेतलं, पण मी तुम्हाला आई म्हटलं तर चालेल ना? संगीताताई म्हणतात, चालेल काय? अगं हे विचारणं झालं का? अगं मी तर तुझीच आई आहे. सुकन्या, अगं तू माझी मुलगी आहेस असं म्हणत संगीताताई खूप रडत असतात. संगीताताई दिनकररावांना म्हणतात, अहो पाहिलंत का आपली कला? अगं काजू, आपली कला ही सुकन्या नाही तर माझी मुलगी, माझा पोटचा गोळा, माझी कला आहे. नाही अगं तू बघतेस ना. आता मात्र सगळ्यांचेच डोळे पाणावतात. सगळ्यांनाच कलाची खूप आठवण येत असते. परंतु सुकन्याच्या रूपाने कलाने पुन्हा एकदा चांदेकरांच्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी पाऊल टाकलेलं असतं आणि शेवटी तिने स्वतःला न्याय स्वतःच मिळवून दिलेला असतो. आता सुकन्याच्या रूपाने कला जरी आली तरी सुद्धा आज चांदेकरांचं कुटुंब पुन्हा एकदा हस्तखेळतं झालेलं असतं आणि रोहिणी आत्यांच्या कटक कारस्थानांना तिथेच पूर्णविराम मिळालेला असतो आणि त्यांच्या कर्माची शिक्षा त्यांना मिळालेली असते. दिनकरराव सुकन्याला आशीर्वाद देत म्हणतात, सुखी राहा बाळा. तर संगीताताई पुन्हा एकदा सुकन्याला जवळ घेतात. तिला मायेने स्पर्श करत म्हणतात, खरं तर तुझ्यामुळे या सगळ्यांच्याच आयुष्यात आनंद आला आहे. लक्ष्मीच्या पावलांनी पुन्हा एकदा तू आमच्या आयुष्यात आली आहेस. आता संगीताताईंचे हे शब्द ऐकल्यानंतर नकळतच आता सुकन्याच्या हृदयाची धडधड वाढते. ती खूप रडू लागते आणि नकळतच ती आता संगीताताईंना बिलगते. आता नैना, काजल सर्वच जण धावत पळत येतात आणि तिघही भावंड एकत्र आलेली असतात. तिघही एकमेकींना मिठी मारतात आणि आपल्या नवीन नात्याची सुरुवात करतात. तिघेही खूप रडत असतात. संगीताताई म्हणू लागतात, नाही आता रडायचं नाही, सगळं काही चांगलं झालं आहे. आज देवी आईने माझं संपूर्ण कुटुंब सुखी केलं आहे. आज देवी आईच्या आशीर्वादाने माझ्या तिन्ही मुली सुखात आहेत. माझ्या तिन्ही मुलांच्या डोळ्यात मी आनंद अश्रू पाहत आहे. आता रडायचं नाही. दिनकरराव सुद्धा आपल्या तिन्ही मुलांना भरभरून आशीर्वाद देतात. तर आबा म्हणू लागतात, खरं आहे, ही पोर माझी काळजी घेण्यासाठी, माझी सेवा करण्यासाठी या घरात आली. परंतु आपोआपच आपल्याला आपली कला मिळाली. आपल्याला आपली कला सापडली, ती सुकन्याच्याच रूपाने. आबा म्हणू लागतात, ह्या सगळ्यानंतर मी देवाचे कसे आणि किती आभार मानू मला कळतच नाही. अद्वैत, मला देवघरात घेऊन चल. आता सोहम आणि अद्वैत आबांना देवघरात घेऊन येतात. आता संपूर्ण चांदेकर कुटुंब, खरे कुटुंब देवघरात आलेलं असतं. तर आता आबा अद्वैतला म्हणतात, अद्वैत अगोदर देवी आईसमोर दिवा लाव. अद्वैत देवी आईसमोर दिवा लावतो आणि म्हणू लागतो, देवी आई, सगळ्यात जास्त कलाचा तुझ्यावरच विश्वास होता. खरं तर नावाप्रमाणेच ती कला खरे होती, कारण तिला कधीच खोटं सहन होत नव्हतं. सत्यासाठी लढणारी माझी कला होती. कलाचा मी नेहमीच तिरस्कार केला, पण त्यानंतर मला तिच्यातलं ते प्रेम, तिच्यातला तो चांगुलपणा दिसू लागला. नकळतच मी तिच्या प्रेमात पडलो आणि नंतर ती माझ्या आयुष्याचा भाग झाली होती. परंतु देवी आई ती माझ्याजवळ आता नाही आहे. माझ्यापासून ती लांब गेली आहे, पण तिच्या रूपाने या घरात सुकन्या आहे. खरंच सांगू का देवी आई, खरं तर मी तिच्यातली आणि माझ्यातली भांडणं खूप मिस करतोय. आता हे सगळं काही अद्वैत देवी आईसमोर व्यक्त करत असतो. परंतु इकडे मात्र सुकन्याच्या हृदयाची धडधड वाढलेली असते. आम्ही एकमेकांचा तिरस्कार करायचो, खूप भांडायचो, परंतु या भांडणांची आपोआपच एकमेकांना सवय झाली. आम्ही कितीही भांडलो तरी सुद्धा माझ्या विरोधात जर कोणी असेल तर ती वाघिणीसारखी त्याच्यावर झडप घालायची आणि शेवटी तिने तेच केलं. या घराला वाचवण्यासाठी वाघिणीसारखी झडप घातली आणि या घराला वाचवलं आणि यामध्ये तिने मात्र स्वतःचा जीव गमावला. हे सगळं काही बोलत असताना अद्वैतला खूप वाईट वाटत असतं. त्याला आपली कला आपल्यासोबत नाही याचं खूप दुःख होत असतं. अद्वैत म्हणतो, नेहमीच ती मला म्हणायची, चांदेकर काही झालं तरी मी तुझे साथ सोडणार नाही, मी तुझ्यासोबत कायम असणार, बघशीलच तू. आता हे सगळे काही अद्वैतचे शब्द इकडे सुकन्याला जवळचे वाटत असतात. तिच्या हृदयाची धडधड वाढू लागते. ती स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत असते, परंतु शेवटी कलाचं हृदय आता अद्वैतसाठी धडधडत असतं.
आता सुकन्या एक एक पाऊल टाकत पुढे जाते आणि अद्वैतच्या बाजूला जाऊन बसते आणि नकळतच सुकन्या चांदेकर अशी हाक मारते. आता अद्वैत तिच्याकडे पाहतो तर सुकन्या म्हणते, सॉरी सर, मी चुकून चांदेकर कशी म्हणाली मला नाही माहीत, परंतु सॉरी सर, खरंच मला माफ करा. तर अद्वैत म्हणतो, तू नाही, माझी कला मला म्हणाली, कलाने मला आवाज दिला आहे. खरं तर आत्ता तिला मुक्ती मिळाली. आत्तापर्यंत ती ज्यासाठी तडफडत होती, जे कार्य तिला पूर्ण करायचं होतं ते आज पूर्ण झालं आहे आणि तिला मुक्ती मिळाली आहे. आज तिने मोकळा श्वास घेतला आहे आणि हेच तिने तिच्या हाकेतून व्यक्त करून मला सांगितलं आहे. अद्वैत सुकन्याला म्हणतो, माझ्या कलाला न्याय मिळाला आहे आणि तो न्याय तू मिळवून दिलायस. असं म्हणत अद्वैत सुकन्याकडे अभिमानानेच पाहू लागतो. सुकन्या अद्वैतला म्हणू लागते, खरं तर कलाला न्याय मिळणारच होता. कलाने नेहमीच सर्वांच्या सुखाचा विचार केला. ज्यावेळी मला कला समजली त्यावेळी एखाद्याने आयुष्य कसं जगावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे कला होती आणि तेच उदाहरण माझ्यासमोर आहे. आज कलाला मुक्ती तर मिळाली आहे, परंतु संपूर्ण कुटुंबाला तिने न्याय मिळवून दिला आहे. आज संपूर्ण कुटुंबाला तिने या सगळ्यातून बाहेर काढलं आहे. खरं सांगायचं तर कला खरंच खूप वेगळी होती आणि कलाने आत्तापर्यंत जे काही केलं ते कोणीच शब्दात व्यक्त करू शकत नाही. कलाने माझ्यासाठीही खूप मोठं धाडस केलं आहे. मी कोणीच नव्हते, परंतु तिने माझाही विचार केला आणि आज म्हणूनच मी हे मुक्तपणे जग पाहू शकते. मला खरंच कलाचा अभिमान आहे. आणि हो कला, तू कुठे जिथे कुठे असशील तिथून माझंही म्हणणं ऐकत असशील आणि म्हणूनच कला, मी तुला सुद्धा वचन देते आहे, तू दिलेलं हे दान मी जीवापाड जपेन. खरं तर तू दिलेलं हे दान माझ्यासाठी अनमोल आहे. मी नेहमीच या हृदयाचं ऐकेन. कधी माझ्या मेंदूचं वेगळा विचार असेल आणि हृदयाचा वेगळा विचार असेल तर मी माझ्या या हृदयाचं ऐकेन, कारण तू माझ्यासोबत आहेस. असं म्हणत आता कलाला इथे सुकन्यानेही वचन दिलेलं असतं आणि इथेच सर्वजण देवी आईचे आशीर्वाद घेतात आणि लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा शेवटचा भाग संपन्न होतो. मित्रांनो, आत्तापर्यंत लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्कीच सांगा. आणि हो, यापुढे या मालिकेला तुम्ही मिस कराल ना? आणि मिस करत असाल तर कमेंट करून नक्कीच कळवा. आणि आजचा हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.